नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेती मित्र अकबर पटेल. शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती मी आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जांभळी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील जे शेतकरी आहेत श्री मच्छिंद्र रंगनाथ शेळके, आणि जवळपास एक 10 एकरामध्ये त्यांनी 3000 झाडांची या ठिकाणी लागवड केलेली. टोटली केशर आंब्याची या ठिकाणी लागवड केलेली असून चालू वर्षी त्यांनी ह्या बागेसाठी आपल्या शेती मित्र ॲग्रो टेक्नॉलॉजी कंपनीच्या माध्यमातून जी आपण त्यांना मित्रा जीवन आणि शक्ती मॅक्स ही सेंद्रिय खतं दिली होती, तर त्याचा त्यांनी वापर केलेला आहे. तर आत्ता माझ्यासोबत त्यांच्या बागेवरती जे त्यांच्या बागेची निगराणी करता पूर्ण मॅनेजमेंट ज्यांच्याकडे श्री आप्पासाहेब बाचकर ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत का ह्या वर्षी जी खतं त्यांनी वापरली तर त्यांना इथून मागच्या वेळेस आणि ह्याचे चालू वेळेस काय फरक जाणवतो, तर ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर आप्पासाहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण एकदा परिचय तुम्ही द्या. मी आप्पासाहेब बाचकर बोलतोय, जांभळीवरून, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. तर आता ही टोटल साधारणतः किती बाग आहे? ही बाग साधारणतः 10 एकर आहे. 10 एकराच्या आसपास. टोटल किती झाडं आहेत? हे 3100 झाड आहे. 3100. हो. चालू वर्षी आता ह्याला जो माल लागलेला आहे हा. किंवा आता तुम्हाला जे आमच्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही जी खतं दिली होती ते वापरल्याचा तुम्हाला ह्या वर्षी काय परिणाम जाणवतो? आम्हाला तुमच्या खतापासून आम्हाला 100% रिझल्ट आलेला आहे. फळाला लागायला पण झाडाची व्यवस्थित हे झालेलं आहे. आणि दुसरी विषय, फळ पण पुसू राहिले. आणि ते खतापासून आम्हाला पूर्णपणे फायदा मिळाला. आता जे व्यापारी येत आहे तुमच्या इकडे, हो. जे बागेचा सौदा करण्यासाठी जे पाहत आहेत, तर ते व्यापाऱ्यांची काय प्रतिक्रिया माल पाहिल्याच्या आता व्यापारी सांगू राहिले, ज्या ठिकाणी आम्ही बाकीच्या ठिकाणी जातो ना त्या ठिकाणी अशा सुरकुत्या पडेल किंवा फळबारीक, आता आम्हाला म्हणजे वातावरणाचा वातावरण इफेक्ट झालेला इफेक्ट झालेला आहे. पण आपल्या बागेवर आल्यानंतर तुमचं एकदम म्हणजे असं बाग हे दिसतो, असं काय फ्रेश माल दिसतो, फ्रेश बाग दिसतो, हिरवागार दिसतो. आणि मागणी कशी त्यांची? म्हणजे आता त्यांची मागणी 20-25 पर्यंतची आहे. आता मागच्या वर्षी या बागेत तुम्हाला किती उत्पन्न मिळालं होतं? मागच्या वर्षी आम्ही आता याच्यात निम्माच धरलेला होता. आम्ही 5 एकराचाच धरलेला होता. त्यावेळेस आम्ही तो 10 लाखाला दिला होता. 10 लाखाला. आणि आत्ता तुमची अपेक्षा काय का हा बाग कितीला जाणार आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं का आत्ता जो माल लागलेला आहे तर साधारणतः तुम्ही आता म्हणले आम्ही अंदाज काढला तर किती टन माल निघणार आहे? आता आमचा अंदाज 30 ते 35 टन माल आहे अंदाजे आमचा. आणि आम्हाला याचे कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, पाहू शकता आपण का जे आता आंब्याचं पीक त्यांनी लावलेलं आहे, हा जो आंब्याचं पीक आहे हा प्रत्येक शेतकऱ्यांनी जर याच्यावरती थोडासा विचार केला तर हा लॉंग टर्म उत्पन्न देणारं पीक आहे. कारण आता हल्लीच्या काळात काय झालं आहे का जे तरकारीची पिकं आहे, टोमॅटो वगैरे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना भरपूर नुकसान होते किंवा बाजारभाव भेटला नसल्यामुळं प्रचंड प्रमाणात नाही का नुकसान होत आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही आंब्याची बाग म्हणा किंवा इतर जांभळीची अशी जर फळबागांकडे जर तुम्ही वाटचाल केली तर ह्याच्यामधून तुम्हाला लाँग टर्म उत्पन्न भेटू शकतो. आता उदाहरण आपल्यासमोर आहेत का जवळपास एक 10 एकराची बाग आहे आणि 30 ते 35 टन माल लागलेला आहे आणि 25 लाखाच्या आसपास त्यांची एक अपेक्षा आहे. आणि 100% माल पाहून व्यापारीसुद्धा पाहून जाऊ राहिले तरी ते त्या प्रमाणात ते जाणार आहे. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश फक्त एकच आहे का तुम्ही कुठलं पण पीक करा, पीक तुम्हाला जर चांगलं पिकवायचं असेल तर तुम्हाला पहिले जी तुमची जमीन आहे ती जमिनीला तुम्हाला मेंटेन ठेवलं पाहिजे. कारण जर तुमच्या जमिनीला तुम्ही सारखं रासायनिक खतं वापरून जर ती नापीक झाली तर तुम्ही किती त्याला खर्च केला तर उपयोग होणार नाही. तर तुम्ही जास्तीत जास्त करून सेंद्रिय खतं वापरली तर त्याच्यापासून असं प्रमाणे किंवा अशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळू शकतो. तर मित्रांनो, आंबा पीक असू द्या, डाळिंब असू द्या, द्राक्षे असू द्या किंवा इतर जे कुठलेही फळबाग आहे ह्याच्यासाठी तुम्हाला सेंद्रिय खतांची वापरायची इच्छा असेल तर खाली आमचा नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर मित्रांनो, परत पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.